नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण छानशी कविता ऐकणार आहोत. राजहंस ऐकली पण असेल तुम्ही. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, ही कविता आपण ऐकणार आहोत. ग दि माडगूळकर यांनी लिहिलेली आहे आणि सुखाचे सोबती या सिनेमामध्ये पण ही कविता गाण्याच्या रूपामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. ही जी कविता आहे ती प्रेरणादायी आहे. त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं आणि आत्मविश्वास पण जागृत होतो. कारण खूप लोकांना न्यूनगंड असतो की आपण काहीच करू शकत नाही, आपल्याजवळ काहीच नाही. परंतु परमेश्वराने आपल्याला 2 हात, 2 पाय, 2 डोळे दिलेत. सगळे अवयव जिथल्या तिथं दिलेत. तर आपण बरंच काही करू शकतो. कारण ज्यांना काही नाही ते सुद्धा करू शकतात. मग आपण का नाही करू शकत? फक्त मनाची उभारी महत्त्वाची आहे. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. कोणी न त्यास घेई खेळावयास संगे. कोणी न त्यास घेई खेळावयास संगे. सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे. सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे. दाऊनी बोट त्याला म्हणती हसून लोक. दाऊनी बोट त्याला म्हणती हसून लोक. आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी. पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी. भावंड ना विचारी सांगेल ते कुणासी. भावंड ना विचारी सांगेल ते कुणासी. जे ते तयास टोची दावी उगाच धाक. जे ते तयास टोची दावी उगाच धाक. आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले. भयवेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले. भयवेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले. पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणेक. एका क्षणासाठी पाण्यात पाहुनिया चोरुनिया क्षणेक. त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. ज्यावेळेस आपण स्वतःच्या आतल्या सुप्त गुणांना बघतो त्यावेळेसच आपल्याला कळतं की आपण पण बरंच काही करू शकतो. कशी वाटली तुम्हाला ही कविता? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.